ओबीसींच्या प्रश्नासंदर्भातली सह्याद्रीवरची बैठक संपलेली आहे आणि आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर आहेत। सर, बैठक संपली, काय नेमका निर्णय झाला? या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडू नये अनेक सार्वत्रिक सर्व पक्षांचं मत घेऊन त्या ठिकाणी सरकार म्हणून भूमिका घेण्याची तयारी होती। परंतु आज शरद पवार साहेब त्यांचा पक्ष, उद्धव ठाकरे साहेब त्यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्षानं या ठिकाणी बहिष्कार घातला, आले नाहीत। कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं समंजसपणाचं वातावरण नको आहे। त्यांना महाराष्ट्र दगदगता राहिला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये अशांतता राहिली पाहिजे। आज येऊन आपली नेमकी भूमिका काय, सरकारने काय करायला पाहिजे आणि या विषयावर तोडगा कसा निघेल हे सांगितलं पाहिजे। परंतु त्यांच्या मनात पाप आहे, त्यांच्या मनामध्ये केवळ राजकीय पोळी भाजणं आहे। त्याच्यावर महाराष्ट्र पेटला धगधगला तरी चालेल, आमची राजकीय पोळी निवडणुकीची भाजली जाते ना कोणाच्या तरी खांद्यावरून, हा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांचा आहे। ते आज एक्सपोज झाले, ओपन झाले। कारण बाहेर म्हणायचं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुसऱ्या बाजूला म्हणायचं ओबीसीनाही मिळालं पाहिजे। परंतु हे करत असताना दोन्ही समाजाला न्याय देण्यासाठी जी मुख्यमंत्र्यांची किंवा सरकारची भूमिका आहे तो मार्ग काढण्यासाठी सहभाग घ्यायचा नाही, याचा अर्थ या ठिकाणी आगीत तेल ओतण्याचं काम। एक आहे की प्रकाश आंबेडकरांनी एक भूमिका मांडली की लेखी कळवा, सरकारच्या वतीनं काही आंबेडकरांनी अत्यंत उत्तम भूमिका, संविधानिक भूमिका, महाराष्ट्राच्या शांतता हिताची भूमिका त्या ठिकाणी मांडली। आणि सर्व पक्षीय उपस्थित राहणं अपेक्षित असताना सर्व पक्ष जे आले नाहीत किंवा आलेत यांची लेखी स्वरूपात भूमिका घ्या। कारण बोलायचं वेगळं, कृती वेगळी, सपोर्ट दाखवायचा, मागे विरोध करायचा, समोर त्या ठिकाणी विरोध करायचा, आतून त्या ठिकाणी फुस लावायची, हे काय जे धंदे चाललेले आहेत। त्यामुळे प्रत्येक पक्षाने, पक्षप्रमुखांनी आपली लेखी भूमिका या मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात, ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात आणि मराठ्यांनी दिलेलं आरक्षण या संदर्भात द्यावी, अशी अपेक्षा बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिला। म्हणजे सरकारकडनं पत्रावर केलं जाणार आहे? होय, माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयासंदर्भात पक्षाची भूमिका काय आहे ते पक्षप्रमुखांनी सांगावं आणि त्यांनी शासनाला मार्गदर्शन करावं, अशा प्रकारच्या अपेक्षा यातना मार्ग काढण्यासाठी व्यक्त केलेली। अनेक ओबीसी नेत्यांचं म्हणणं होतं की सगळे सोयऱ्यांचा सुधारित जी आर काढू नका, जर काढला तर ओबीसीला धक्का लागेल, यावरती सरकारची भूमिका काय? नाही, सरकारला ओबीसींच्या आरक्षणात काढून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, अनेकदा स्पष्ट केले, ती आजही भूमिका आहे। आणि मराठ्यांना 10% आरक्षण दिले ते सरकार टिकवणार आहे, याच्यातही दुमत नाही। आता सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात ज्या कायद्याच्या चौकटीत गोष्टी आहेत, संविधानिक गोष्टी आहेत, त्याची सरकार स्तरावर त्या ठिकाणी चाचपणी, तपासणी सुरू आहे आणि त्यातनं मराठा समाजाच्या हिताचा योग्य तो मार्ग सरकार त्या ठिकाणी घेईल। कुठेतरी सत्ताधारी पक्ष हे सगळं प्रकरण जे आहे ते एकदम जवळून आणि गांभीर्याने बघते का? कारण लोकसभेमध्ये दोन्ही समाजाकडनं फटका बसला होता। नाही, निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, इथे शांतता त्या ठिकाणी एकत्र नांदली पाहिजे, जी वर्षानुवर्ष राहते। आणि निवडणुकीच्यासाठी या ठिकाणी अशांतता माजावी आणि त्याच्या जोरावर त्याच्या राजकीय पोळी आम्ही भाजावी, त्या अशांततेच्या जोरावर, अशा प्रकारचा जो मनसुबा आहे तो ह्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी धोका देणार आहे किंवा महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणार आहे। निवडणुका येतात जातात, कोण जिंकता हरतं, परंतु हा एकसंघ महाराष्ट्र राहिला पाहिजे, महाराष्ट्राचं पुरोगामित्व त्या ठिकाणी परमनंट राहिलं पाहिजे, ही भूमिका सगळ्यांनी घेतली, घ्यायला पाहिजे। पाहतोय आपण विरोधकांनी अचानकपणे बहिष्कार टाकला, त्यामुळे त्यांची दुटप्पी भूमिका जी आहे ती पाहायला मिळाली असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत। यावरती आता सरकारच्या वतीनं प्रत्येक पक्षाला पत्र लिहिलं जाईल आणि आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे आरक्षण संदर्भात ही कळवावी, अशा प्रकारचं पत्रावर केलं जाणार असल्याचं दरेकरांनी म्हटलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन योगेंद्र सराजसोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।